राम राम मित्रांनो, मी तुमचा निकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत Hyundaiची व्हेन्यू झाली मित्रांनो. आणि व्हेन्यूचं व्हेरियंट वगैरे आपण जर पाहायला गेलो, ज्याही कस्टमरला मित्रांनो एकदम व्हॅल्यू फॉर मनी, फीचर वगैरे कमी पाहिजे मित्रांनो गाडीमध्ये, त्यांच्यासाठी व्हेरियंट वगैरे जाते मित्रांनो. म्हणजेच की HX4 वगैरे व्हेरियंट आहे मित्रांनो. बाकी मित्रांनो, आज आपण करण्याचं डिटेल रिव्ह्यू करा मित्रांनो की HX4 जे व्हेरियंट वगैरे मित्रांनो पेट्रोलमध्ये यामध्ये काय काय फीचर्स येतात, किती एक्स्ट्रीम प्राइसमध्ये गाडी वगैरे जाईल मित्रांनो आपल्याला. सध्या मित्रांनो मी केतन Hyundai अमरावतीमध्ये मित्रांनो हिची एक्स्ट्रीम प्राइस वगैरे आपल्याला अमरावतीमध्ये मित्रांनो तुम्हाला जात आहे केतन Hyundaiवरती 8,99,900 रुपये मित्रांनो. म्हणजेच की 9 लाख पकडू शकता तुम्ही. आणि राहिली गोष्ट मित्रांनो हिची आता डाऊन पेमेंट वगैरेबद्दल तर 3.5 ते 4 लाख तुम्ही तसे करू शकता मित्रांनो. बाकी अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल करू शकता मित्रांनो. चाबी वगैरे बघसाल तर या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. इथे तुम्हाला लॉक अनलॉक वगैरे तुम्ही करू शकता याला. बाकी होल्ड करून ठेवता मित्रांनो आपली डिक्की वगैरे याला तुम्ही अनलॉक वगैरे करू शकता इथून. तर की फ्लिप वगैरेची दिलेली आहे मित्रांनो. मित्रांनो आता बोलूया आपल्या गाडीच्या इंजिन वगैरेबद्दल. तर चला एकदा बोनटला एकदा ओपन करूया मित्रांनो. आणि मित्रांनो ज्यांना म्हणजेच की जास्त फीचर वगैरे नाही पाहिजे मित्रांनो, त्यांच्यासाठी एकदम व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट वगैरे आहे मित्रांनो. हे तुम्हाला ओपन करू शकतो बोनटला मित्रांनो. तर या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचं इंजिन पर्यंत जाते मित्रांनो. इंजिन टाईप आपण पाहिलं मित्रांनो तर 1.2 लिटरमध्ये याच्यात इंजिन दिलेलं मित्रांनो, जे की कापा पेट्रोलमध्ये येऊन जाते. 4 सिलेंडर इंजिन आकर्षक सध्या सिस्टीममध्ये मित्रांनो. 4 सिलेंडर इंजिन जाते मित्रांनो हे, जे की आपल्याला मित्रांनो 82 bhp आणि 114.7 न्यूटन टॉर्क करते मित्रांनो इंजिन वगैरे. बाकी तर बघू शकता 4 सिलेंडर वगैरे मित्रांनो. बाकी या बाजूला तुम्हाला जे बॅटरी वगैरे तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. बाजाराचे फ्यूज वगैरे दिलेले आहेत. 500 फूटचं पाणी वगैरे टाकू शकता मित्रांनो. चला याला व्ह्यू एकदा क्लोज करून टर्निंग बद्दल आणि पेट्रोल टँक बद्दल मित्रांनो. तर 5.1 मीटरमध्येचं टोटल जे टर्निंग स्कोअर मित्रांनो ते आपल्याला मिळून जाईल. आणि जे पेट्रोल टँक बद्दल आपण पाहिलं मित्रांनो तर ते आपल्याला 85 लिटरमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. आणि जे पेट्रोलमध्येचा जो मायलेज वगैरे मित्रांनो ते आपल्याला 18.5 ते 19.5-20 पर्यंत आपल्याला देऊ शकते मित्रांनो. हे बाकी आपल्या चालवण्यावरती डिपेंड आहे मित्रांनो. आता आपण बोलू आपल्या गाडीच्या लांबी बद्दल मित्रांनो. तर हिची टोटल जी लांबी मित्रांनो ही आपल्याला 4 मीटरच्या आतनी दिलेली मित्रांनो. म्हणजेच की 3,995 mm मध्ये जी टोटल लांबी मित्रांनो. जी रुंदी मित्रांनो आपल्या गाडीची ती आपल्याला 1,800 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि आपल्या गाडीची जी उंची वगैरे आहे ही आपल्याला 1,665 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. तर ही गोष्ट आपल्या गाडीच्या व्हीलबेस वगैरे मित्रांनो तर ते आपल्याला 2,520 mm मध्ये मिळून जाईल. आणि जे ग्राउंड स्कोअर आहे मित्रांनो आपल्या गाडीचं ते आपल्याला 190 mm मध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर सफिशियंट ग्राउंड स्कोअर आहे तसं मित्रांनो गाडीचं. आणि जे बुटफेस वगैरे गाडीचं ते आपल्याला 375 mm मध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर 5 जणांच्या हिसाबाने तसं बुटफेस पाहायला गेलो आपण मित्रांनो तसं चांगलं दिलेलं आहे. 5 जणांचा सामना करायचा तसं आरामात बसून जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो आपण जर पाहायला गेलो लोकराबद्दल मित्रांनो तर या प्रकारचं जे लोकर समोर मिळून जाईल मित्रांनो आपल्याला. सेंटरमध्ये आपण जर पाहायला गेलो मित्रांनो तर इथं तुम्हाला Hyundaiचं वगैरे दिलं मित्रांनो बघू शकता तुम्ही. कारण की DS वगैरे मित्रांनो आपल्याला या मॉडेलमध्ये येणार नाही, ते तुम्हाला HX5 प्लस मध्ये पाहावं लागेल मित्रांनो. बाकी इथं जर आपण पाहायला गेलो तर नॉर्मल DS वगैरे दिली मित्रांनो. खाली आपण पाहायचं पूर्ण कंप्लीट दिलेली आहे. बाकी बद्दल आपण पाहायला गेलो तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो हॅलोजन प्रोजेक्टर वगैरे दिलेलं मित्रांनो. तुम्हाला LED मध्ये दिलेला नाही आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही याला LED मध्ये कन्वर्ट करू शकता, जेणेकरून मित्रांनो नाईटमध्ये थ्रो वगैरे चांगला मिळून जाईल तुम्हाला. बाकी यावर तुम्हाला पियानो ब्लॅकची फिनिश वगैरे दिलेली आहे मित्रांनो. खाली तुम्हाला टोचण्याची जागा वगैरे तशी दिलेली आहे. टायर वगैरेबद्दल आपण पाहायला गेलो मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला जसे 195 सेक्शनचे टायर काय दिले मित्रांनो. म्हणजे 15 इंचचा टायर तसा 195 65 टायर 15 इंचचा टायर दिला मित्रांनो. 16 इंचाचा दिला असता तर गाडीचा अजून ग्राउंड वाढत होतं मित्रांनो. बाकी सीटचा जसं टायर वगैरे दिलेला आहे. ह्याच्यात व्हील कॅप वगैरे आपल्याला येऊन जाते मित्रांनो. सोमत डिस्क वगैरे आपल्याला दिलेत मित्रांनो. पाठीमाग आपल्याला येऊन जाते मित्रांनो ह्याच्यात ड्रम ब्रेक मित्रांनो. ABS CBD हिल कंट्रोल ही डेसिंग कंट्रोल टॅक्सिंग कंट्रोल सगळे फीचर्स दिलेले आहेत मित्रांनो. मिरर वगैरे मित्रांनो आपल्या वरती दिलेले आहेत. इंटेरियर पाहायला गेलो आपण विंडो कंट्रोल वगैरे दिले मित्रांनो. चाइल्ड लॉक सिस्टम वगैरे इथं दिलेली आहे. आणि इथून तुम्ही याला फोल्ड आणि अनफोल्ड वगैरे करू शकता मित्रांनो एकाच बटनवरून. हे ज्यांनी फीचर तसे दिले मित्रांनो. बाकी सीट कंट्रोल वगैरे आपण पाहायला गेलो मित्रांनो तर जसं तुम्ही या पॅनलवर समोर करायचं असेल मित्रांनो तुम्ही इथून करू शकता. ड्रायव्हर साईडची जी सीट वगैरे मित्रांनो ही तुम्हाला हाईट ॲडजस्टेबल आहे मित्रांनो. यामध्ये पेट्रोल टँकला तुम्ही इथून ओपन करू शकता मित्रांनो. आणि बोनला तुम्ही इथून ओपन करू शकता मित्रांनो. बाकी आता आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या इंटेरियर बद्दल. तर मित्रांनो सध्या बसलेल्या गाडीमध्ये आता आपण करूया आपल्या गाडीचे जे डिझेल क्लस्टर वगैरे याला स्टार्ट करूया एकदा. या प्रकारे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. यामध्ये HX4 मॉडेलमध्ये पण आपल्याला या प्रकारचं येऊन जाते मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आमचं पायरीचे फीचर कराबद्दल मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला जे स्पीडोमीटर दिलेलं आहे आपल्या डिजिटल दिलेलं आहे. RPM वगैरे आपली या बाजूला जाईल मित्रांनो. तुम्ही ते चेक करू शकता तसं. बाकी जे स्पीड वगैरे मिळतात ती इथे दिसून जाईल मित्रांनो. पूर्ण डिजिटल आपल्याला येऊन जाते. बाकी वरी आपल्या मित्रांनो फ्यूलची इन्फॉर्मेशन वगैरे म्हणजे किती रेंज वगैरे बाकी आहे तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो. बॅटरी वगैरे म्हणजे किती पर्सेंट चार्जेस आहे मित्रांनो ते तुम्हाला दिसून जाईल. त्याखाली आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला सध्या टेम्परेचर वगैरे मित्रांनो बाहेरचं गाडी आपली किती किलोमीटर चाललेली आहे याबद्दल बघायला गेलो आपण तर आपल्या गाडीचं मित्रांनो ओव्हरऑल जे टेम्परेचर वगैरे ते तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो. आणि इथं तुम्हाला जी फ्यूलची इन्फॉर्मेशन येऊन जाईल मित्रांनो.
या प्रकारे मित्रांनो क्लस्टर आपल्या मिळून जाईल मित्रांनो. बाकी आता आपण बोलायच्या इन्फ्लुएन्स सिस्टम बद्दल मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला तसं Android Auto आणि Apple CarPlay तसंच तुम्ही आरामात प्ले करू शकता मित्रांनो. ही साईज पण तशी चांगली दिलेली मित्रांनो आणि याच्यातनी तुम्ही आरामात तसं प्ले करू शकता मित्रांनो. बाकी खाली तुम्हाला AC वगैरे त्याच्यात दिले आहेत मित्रांनो, जे की मॅन्युअलमध्ये येऊन जातील मित्रांनो. तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये येणार नाही मित्रांनो. जसे स्टार्टिंग बरोबर आपण पाहायला गेलो तर आपल्याला टाईप सी इथं पण दिलं मित्रांनो, इथं पण दिलेलं आहे आणि एक बारवल पण आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. पहिले कसं मित्रांनो तुम्हाला Hyundaiचं लोगो यायचं स्टेरिंगवरती, आता Hyundaiनं लोगो काढून 4 डॉट दिले मित्रांनो. बाकी या बाजूला तुम्हाला याचे जसं की मोड्स वगैरे, व्हॉइस कमांड वगैरे यासारखे फीचर्स दिले मित्रांनो. आणि या बाजूला तुम्हाला याचे जे MID कंट्रोल करत त्याचे कंट्रोल करायला दिले मित्रांनो. बाकी हेडलाईट कंट्रोल करा मित्रांनो या बाजूला दिले आपल्याला आणि या बाजूला आपल्याचे वायपर कंट्रोल करायला दिले मित्रांनो. टील टाईप आपली होऊन जाते मित्रांनो याचं सेटिंगवर. टेलिस्कोप बीट आपल्याला मिळणार नाही मित्रांनो. नॉर्मल टील टाईप आपली होऊन जाते. बाकी या बाजूला याचे जे AC वगैरे आपल्याला दिले मित्रांनो. बाकी खाली आपल्याला ग्लबॉक्स करून दिले मित्रांनो, चांगला स्पेस वगैरे दिलेला आहे. तिथे आपल्या व्हेनीची बॅजिंग दिलेली मित्रांनो. बाकी 6 एअरबॅग तर गाडीमध्ये तशी दिलेली मित्रांनो. सेफ्टी वाईज पाहायचं काम नाही आपल्याला. बाकी इथं तुम्हाला मित्रांनो 5 स्पीड ट्रान्समिशन दिलेलं आहे मित्रांनो. आणि रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरेबद्दल आपण पाहायला गेलो तर आपल्या या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. आणि जसं ज्या साईडला तुम्ही टायर कळतो असाल त्या बाजूला मित्रांची जी येलो लाईनवर ही टर्न होते मित्रांनो. म्हणजेच की ग्राइडिंग वगैरे तशी प्रॉपर दिलेली आहे मित्रांनो. बाकी मॅन्युअल हँडब्रेक इथं दिले मित्रांनो. 2 आपल्याला कम्फर्ट वगैरे दिले मित्रांनो. आमरेसवर गाडीमध्ये या मॉडेलमध्ये तसं दिलेलं नाही मित्रांनो. नाही या मॉडेलमध्ये तुम्हाला सनरूफ वगैरे मिळणार मित्रांनो. HX5 घेसाल किंवा HX5 प्लस घेसाल मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला सनरूफ वगैरे पण दिलेला आहे मित्रांनो. आणि इथं तुम्हाला इथं डे नाईट मिरर वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो या प्रकारे. तर या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचं इंटेग्रा ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला खाली इथं ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे दिलेला आहे आणि हेडलाईट लेवलला तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता मित्रांनो. म्हणजे 3 लेवल तशा दिलेल्या त्याच्या हेडलाईट लेवलच्या मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या जे सेकंड वगैरेच्या स्पेस वगैरेबद्दल मित्रांनो. तर यामध्ये तसं जे स्पेस वगैरे दिले मित्रांनो तसं चांगलं दिलेलं आहे. कारण की मित्रांनो जे पहिले व्हॅन्यू वगैरे होती त्यामध्ये जे स्पेस वगैरे तो कमी यायचा मित्रांनो. मग याच्यात थोडं जास्त दिलेलं आपल्याला. जसं लेग रूम वगैरे झाले मित्रांनो, तसं खूप जास्त स्पेस वगैरे दिलेलं याच्यामध्ये की 2 AC वगैरे दिले मित्रांनो. आणि खाली तुम्हाला 2 टाईपची चार्जिंग वगैरे दिले मित्रांनो. बाकी फोन होल्डर करायचे दिलेलं नाही मित्रांनो. तुम्हाला फोन कुठे ना कुठे ठेवावा लागेल मित्रांनो. बाकी 2 याच्यात आपल्याला हेडरेस्ट वगैरे दिले मित्रांनो. इथं आपण चेक करू शकतो 6 एअर वगैरे गाडीमध्ये पेऊन जातो मित्रांनो. सीट टूवेचा पण पाहायला गेलो तर. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या रिअल प्रोफाईलबद्दल मित्रांनो. तर या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. आणि जर तुम्ही जर HX5 प्लस वगैरे वेट वगैरे घेतलं ज्यामध्ये कनेक्टेड टेलर वगैरे मित्रांनो, तर इथं लोक वगैरे मागून म्हणजे स्कीम रेंज रोवर टाईप येऊन जाईल मित्रांनो. बाकी सेंटरमध्ये आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला इथं हुंडाचा लोगो वगैरे दिले मित्रांनो. तुम्ही चेक करू शकता. व्हेनीची बॅजिंग आपल्याला आता याच्या टेलेडमध्ये दिली मित्रांनो. बाकीचं बुटफूस वगैरे मित्रांनो चांगलं दिलं मित्रांनो. जसं 375 लिटरमध्ये दिलेलं इथं बुटफूस वगैरे मित्रांनो. जो टायर वगैरे तो आपल्या इथं दिला मित्रांनो. म्हणजे ज्यांनी जशी कॉस्ट कटिंग वगैरे तशी केलेली नाही बा, पंक्चर किट वगैरे दिली, प्राइस कमी असं नाही याच्यातली. बाकी सीट वगैरे मित्रांनो ही तुम्हाला 60-40 फोल्डिंग सगळं नाही आहे. तुम्हाला इथे पूर्णपणे सीट फोल्ड करावं लागेल. म्हणजेच की या टाईपची तुम्हाला दंडी दिली आहे, तुम्ही याला पूर्णपणे फोल्ड किंवा करू शकता मित्रांनो. फोल्ड करायचं असेल तर तुम्हाला पूर्णपणे करावं लागेल. 60-40च्यात नाही ऑप्शन वगैरे. बाकी पासवर्ड वगैरे तुम्हाला याच्यात लावावं लागते मित्रांनो. जो रिव्हर्स कॅमेरा मित्रांनो ते तुम्हाला इथं खाली दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. बाकी पार्किंग सेन्सर आपण पाहायला गेलो त्याच्यामध्ये आपल्याला तसे 4 दिलेत मित्रांनो. आणि या बाजूला तुम्हाला जे इंडिकेशन वगैरे ते याच्यात नाही दिले आपल्याला. ह्याचं सेटअप मी दिले मित्रांनो. आणि इथं आपल्याला नॉर्मल असं रिफ्ट वगैरे दिले मित्रांनो. टोचची जागा आपल्या साईडला दिली मित्रांनो खाली. बाकी खाली आपल्याला रिफ्ट वगैरे पण दिलेले आहेत मित्रांनो. वरी आपण जर पाहायला गेलो आपल्याला डिफॉग वगैरे आपले दिले मित्रांनो. हॅलो स्टॉप लॅम्प वगैरे पण आहे. शॉपने इंडिया वगैरे पण आहे मित्रांनो. पण रुफेस वगैरे याच्यात नाही दिलेले नाहीत मित्रांनो. मला आपला रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा असेल मराठीमध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना.